हे पण पाहिलं पाहिजे. आणि काही लोकांचं एखादा माणूस कायम शांतच बसलेला आहे, मग त्याला जर तुम्हाला बोलतं करायचं असेल तर काहीतरी खडा टाकून द्यायचा. पण त्यापेक्षा मला या लोकसभा मतदारसंघातील लोकांनी निवडून दिले, त्यांच्याशी पूर्णपणे 5 वर्ष प्रामाणिकपणे काम करण्याची माझी जबाबदारी आहे. आणि विशेष म्हणजे शेवट कुणी काही अमरपट्टा घेऊन आलेला नाही सत्तेचा, का पुढं मीच पाहिजे आणि तूच पाहिजे. ते काहींना वाटतं अमरपट्टा घेऊन येणाऱ्या लोकच उदास झालेत, त्यांचं लक्ष असतं निलेश लंके. अरे निलेश लंके काय बोला, पण निलेश लंकेनी तुमच्या खिळी केली ही तुमच्याच लक्षात आलं नाही ना. शेवट मलाच सांगावं लागलं काही लोकांना. मी एखादा तुम्ही पहा, आपण एखादा उद्या मी काकडे सरांना खडा मारून पाहिला. काकडे सर किती रॅक्ट होत्यात, काकडे सर गप बसले का, काकडे सर शांत बसले का, रागावलेत का, त्यांनी तोच खडा फेकून आणला. हे कधी कधी पाहायचं असतं. म्हणून याचा काहीच संबंध नाही या गोष्टीचा. निलेश लंके कुणीतरी आता मग आपले 2-3 जण बगलवच्चे हाताने धरायचे, त्यांनी सांगायचे निलेश लंकेनी पळ काढणार आहे का, हां रात्रंदिवस काम करतो. ठीक आहे, आज माझं सरकार जरी नाही पण उद्या भविष्यात आम्ही पण पॉझिटिव्ह एनर्जीने काम करतो ना. राहिलेले प्रलंबित प्रश्न कसे सोडवते, 20-20 घंटे आम्ही पण काम करतो ना. हां ते काही लोकांना आज उगं ते पराभव मान्य नाही. मग आपलं निलेश लंके काय बोला का, मग 2-4 जणांना सांगायचं तू आपलं अशी बातमी लाव, तू मला सांगायचं तुझ्या चॅनलला हे लाव, आणि झालं सुरू. तसं काय नाही, मी 5 वर्ष तुमच्याशीच प्रामाणिक राहणार आहे. आणि असं काय घेऊन बसले नाही. उद्याला त्यांच्या डोक्यात असं ना, परत 29ला पण आहेत ना आम्ही तयार त्यांच्यासाठी. हां त्यांच्यासाठी कधी तयारी म्हणजे पुन्हा लंके साहेब तयार आहेत. आहे